तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, अखेर इथे नियतीने राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते। राकेशचा खरा चेहरा अंजलीच्या समोर आलेला असतो। राकेशने याददाश्त गेल्याचं नाटक केलंय हे दोन साक्षीदारांनी अर्णव ईश्वरीला सांगताच ईश्वरी अर्णवने राकेशच्या विरोधामध्ये प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅनमध्ये राकेश आता पूर्णपणे अडकलेला असतो। पळून जाणाऱ्या राकेशला अर्णव ईश्वरीने रंगेहात पकडत अंजलीच्या समोर त्याच्या कारस्थानाचा पर्दाफाश केलेला असतो आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो, इथे आता राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देण्यात आलेली असते। आणि एवढंच नाही, राकेशला आता पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या आधी त्याच्या विरोधामध्ये अर्णव ईश्वरीने पुराव्यांचा पाऊस पाडलेला असतो आणि राकेश किती मोठा गुन्हेगार आहे हे अंजलीच्या समोर आता सिद्ध केलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता आणि आकाशने लग्न केलेलं असतं। वल्लरीला जरी हे लग्न मान्य नसलं तरी आकाशच्या प्रेमाखातर तिने नम्रताला इच्छा नसताना सुद्धा घरची सून म्हणून आजीच्या दबावाखाली येऊन स्वीकारलेलं असतं। त्यामुळे इथे सत्यनारायणाची पूजा ठेवलेली असते। सगळेजण त्या पूजेसाठी तयार झालेले असतात आणि तेव्हा इथे अंजली एक महत्त्वाची गोष्ट करते आणि ती गोष्ट म्हणजे तिला आता राकेशचा अपघात नक्की कुणी घडून आणला होता, तो अपघात होता की घातपात, याची तिला शहानिशा करायची असते। तेव्हा ती म्हणत असते की माझ्या नवऱ्याला नक्की कुणी मारण्याचा प्रयत्न केला, त्या गुन्हेगाराला मला शोधून काढायचं आहे। चिंटूने त्याच्या सासूला म्हणजे ईश्वरीच्या आईला निर्दोष सिद्ध करायचं होतं, बाबांना निर्दोष सिद्ध करायचं होतं, म्हणून इथे 24 तासाच्या आत पुरावे गोळा केले आणि त्या दोघांना निर्दोष सिद्ध केलं। ही चांगलीच गोष्ट आहे, पण तरीसुद्धा माझ्या नवऱ्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी किंवा माझ्या नवऱ्याचा गुन्हेगार कोण आहे हे शोधून काढण्यासाठी त्याला एवढे दिवस आता कमी पडतायत का? इथे अर्णव कमी का पडतोय? त्याला जर या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नसेल तर मी माझ्या नवऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार आहे। आणि सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशीच इथे आता घरी पोलीस बोलावलेले असतात। तेव्हा आकाशला काय वाटतं, शुभंकरला त्याने मारून पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं ना, त्या केसमध्ये आता पोलीस आलेत की काय? तो म्हणतो तसं काय असेल तर प्लीज इथे बोलू नका। तेव्हा अंजली म्हणते की नाही, पोलिसांना तर मी बोलावले, तर घरी पोलीस का आलेत? तेव्हा अंजली म्हणते, इन्स्पेक्टर, काही दिवसांपूर्वी माझ्या नवऱ्याचा अपघात झाला होता, कुणीतरी मुद्दामून माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे। ते गुन्हेगार नक्की कोण आहेत अजूनपर्यंत समोर आलेलं नाही, तर तुम्ही त्यांना लवकरात लवकर शोधा आणि माझ्यासमोर स्वाधीन करा। तेव्हा इन्स्पेक्टर म्हणत असतात की मॅडम, अहो तुम्ही काळजी नका करू, अर्णवराजे शिर्के आम्हाला नेहमी फोन करत असतात, अधूनमधून ते चौकशी करत असतात, नवीन काही अपडेट आहेत का? राकेशचा खून किंवा अपघात नक्की कुणी घडून आणण्याचा प्रयत्न केला ते प्लीज सांगा, ते आम्हाला सातत्याने फोन करत असतात। असं आता इन्स्पेक्टर अंजलीच्या समोरच आणि अर्णवच्या समोरच तिला सत्य सांगतात। तेव्हा ईश्वरी म्हणत असते, ताई, अहो तुम्हाला वाटत असेल की अर्णव सरांचं काही लक्ष नाही आहे, पण अर्णव सर नेहमी अधूनमधून फोन करत असतात आणि चौकशी करत असतात। तेव्हा ती म्हणते, अधूनमधून बोलतानासुद्धा तुला काहीच वाटत नाही आहे का गं? मला तर वाटतं रोज फोन केला पाहिजे, रोज चौकशी केली पाहिजे। इथे आता अंजली मूर्खासारखी वाटेल तसं बोलत असते। तिला वाटत असतं तिचा नवरा खूप चांगला आहे आणि सगळेजण वाईट आहेत, सगळेजण तिच्याबरोबर चुकीचे वागतात, तिच्यावरती अन्याय करतात, पण राकेश किती नीच आहे हे अर्णव ईश्वरी आणि इथे मामीला बरोबर माहिती आहे आणि मामालासुद्धा। त्यामुळे इथे आता ईश्वरीचं राकेशवरती लक्ष असतं, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून 2 लोकांकडे लक्ष जातं। इथे आता सत्यनारायणाची पूजा ठेवलेली असते। तेव्हा ईश्वरी काय म्हणते की आपण आता सत्यनारायणाच्या पूजेसाठी जो शिरा बनवू ना, तो प्रसाद म्हणून आपण आश्रमातल्या मुलामुलींना द्यायचा का? नमुताई आणि आकाश भाऊजींच्या हातून आपण अन्नदान करूया। तेव्हा इथे मामा म्हणतात की ठीक आहे ना, तुझी इच्छा असेल ना ईश्वरी, तर आपण त्या मुलांबरोबर पंगतच बसवूया ना, ते मुलंसुद्धा जेवतील आणि आपणसुद्धा त्यांच्याबरोबर पंक्तीला बसू आणि सगळेजण एकत्र जेवू। त्यामुळे केटरिंगवाल्यांना बोलावलेलं असतं, घरीच इथे जेवण बनवायचं आणि गरमागरम जेवण त्या मुलांना घरचं जेवण वाढायचं। त्यामुळे इथे आता सगळे लोक आलेले असतात, एक टेम्पो घेऊनच आलेले असतात, त्याच्यामध्ये सगळे पदार्थ आणि टोपं वगैरे भांडे वगैरे असतात आणि मग आता जेवण बनणार असतं। त्याच्यामध्ये 2 माणसं कामाला आलेली असतात, ती
2 माणसं ते साक्षीदार असतात, ज्यांनी राकेशचा अपघात होताना बघितलेलं असतं आणि त्यांनी येऊन पोलिसांना साक्ष दिलेली असते की आम्ही हा अपघात होताना बघितलं, एक मोठा टेम्पो आला, या माणसाला उडवलं आणि तो निघून गेला. अशी साक्ष त्या माणसांनी राकेशच्या सांगण्यावरून दिलेली असते. राकेशने त्या माणसांना पळून जायला सांगितलेलं असतं, अंडरग्राऊंड व्हायला सांगितलेलं असतं, पण ते माणसं गरीब असतात, पैशासाठी काम करणारी आणि पोटासाठी मजुरी करणारी माणसं असतात. राकेश त्यांना थोडे पैसे देईल आणि कुठेतरी जायला सांगेल, पण ते कुटुंबवाली परिपंचवाले असतात. त्यामुळे मिळेल ते काम करून त्यातून पैसे कमवून त्यांना त्यांचं घर चालवायचं असतं. नेमके ते राज शिर्केंच्या घरीच आलेले असतात काम करण्यासाठी आणि तेव्हा राकेश त्यांना बघतो आणि ईश्वरीने सुद्धा त्यांना बघितलेलं असतं. ईश्वरी मागे सुद्धा जात असते, पण अर्णव त्याला थांबून घेतो आणि त्यानंतर इथे आता ईश्वरी त्यांच्याकडे मागे वळून वळून बघत असते. पण घरामध्ये आता इथे विधी वगैरे चालू असतात म्हणून तिला जाता येत नाही. पण तेव्हाच काय होतं, राकेशचं लक्ष जातं आणि तो त्या माणसांना म्हणतो, तुम्ही इथे काय करताय? जर तुम्हाला त्या अर्णव ईश्वरीने बघितलं तर ते तुम्हाला ओळखतील ना आणि तुमच्याकडून सत्य वधून घेण्याचा प्रयत्न करतील. कारण त्याच आधी अंजलीने जेव्हा पोलिसांना बोलवलेलं असतं ना, तेव्हा पोलीस काय म्हणालेले असतात की मॅडम तुम्ही काळजी करू नका, आम्हालासुद्धा या केसमध्ये काहीतरी चुकीचं वाटतं आहे, आम्हालासुद्धा संशय आहे. कारण का ज्या 2 माणसांनी साक्ष दिली होती ना की आम्ही अपघात होताना स्वतःच्या डोळ्याने बघितलं आहे, ती माणसं गायब आहेत. आम्ही त्यांना त्या पत्त्यावरती शोधायला गेलो, ती 2 माणसं आम्हाला सापडली नाही, ती 2 माणसं गायब झालेली आहेत. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका, आमचा शोध सुरू आहे. तेव्हा इथे आता शोध तर सुरू आहे म्हणून राकेशला वाटतं, अरे बाबांनो तुम्ही इथे आलात, तुम्हाला जर बघितलं तर अर्णव ईश्वरी लगेचच तुम्हाला पोलिसांच्या स्वाधीन करतील ना, मग काय करणार आहे तुम्ही? तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की सर चला तुम्ही माझ्याबरोबर. तोपर्यंत राकेश त्या 2 माणसांना घेऊन जातो बाजूला आणि त्यांना पैसे देतो आणि म्हणतो की हे पैसे घ्या, पण आता इथून गायब व्हा, अर्णव ईश्वरीला दिसू नका. आणि तेव्हा इथे वल्लरी काय करते, वल्लरी त्या दोघांना आता राकेशला पैसे देताना बघते. त्यामुळे प्रेक्षकांनो, राकेश आता इथे त्या माणसांना पैसे देऊन जायला सांगतो आणि तेवढ्यातच अर्णव ईश्वरी बाहेर येतात आणि त्या काम करणाऱ्या माणसांना काय म्हणतात की दादा तुमच्याबरोबर अजून 2 माणसं काम करत होती ना, एक मिशीवाले होते आणि दुसरे असे बारीकसारखे गोरे होते, ती 2 माणसं कुठे गेली? ती 2 माणसं आली तर होती, पण ती कुठे गेली काही माहिती नाही, बाहेर जाताना बघितलं. ती म्हणते काय बाहेर जाताना गेटमधून? तेव्हा ईश्वरी म्हणते अर्णव सर चला. तोपर्यंत इथे राकेशने त्यांना पैसे देऊन जायला सांगितलेलं असतं आणि ईश्वरी अर्णव जाईपर्यंत ती माणसं निघून गेलेली असतात आणि राकेश तिथून फोनवरती बोलत येत असतो. ईश्वरी म्हणते जीजू तुम्ही 2 माणसांना बाहेर जाताना बघितलं का? तो म्हणतो की बाहेर जाताना नाही, मी तर महत्त्वाचा फोन आला होता म्हणून बोलत होतो, बाहेर जाताना मी कुणालाही बघितलेलं नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते हो का? ईश्वरीचं लक्ष जातं, तिथे एक लाल रंगाचा कापड पडलेला असतो आणि हा तोच लाल रंगाचा कापड असतो, तो त्या माणसाच्या खांद्यावरती असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते अर्णव सर ते बघा, तो लाल कापड कुणाचा असेल? खांद्यावरचं ते उपरण दिसतंय, तो खांद्यावरचा कापड दिसतोय, जो काम करताना लोक सध्या घेत असतात. तेव्हा अर्णव म्हणतो की बरोबर आहे. तेव्हा ईश्वरी काय विचारते, जीजू हा त्याच माणसाचा खांद्यावरचा कापड दिसतोय, तुम्ही ह्या माणसाला बघितलं का जाताना? राकेश म्हणतो नाही नाही, मी कुणाला नाही बघितलं आणि राकेश तिथून आता निघून जातो. तेव्हा इथे वल्लरी काय करते, काय रे अर्णव काय झालं? अर्णव म्हणतो काही नाही मामी, जेव्हा इथे जीजूचा अपघात झाला होता ना, तेव्हा 2 माणसांनी यांना साक्ष दिली होती की त्यांनी तो अपघात होताना बघितलं होतं आणि आता ती 2 माणसं गायब आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण आता काय झालं आहे, आता इथे मी सिंदूरने त्या 2 माणसांना बघितलं आणि त्यामुळे मला असं वाटतं की ती 2 माणसं इथे आली होती आणि आम्हाला बघून ती 2 माणसं पळून गेली. तेव्हा वल्लरी म्हणते हो का? ती 2 माणसं आहे ना आत्ताच निघून गेली, जावई बापूंबरोबर बोलत होती, जावई बापूंनी त्यांना पैसे दिले आणि ती माणसं लगेच निघून गेली. तेव्हा ते म्हणतात काय इथे जीजूंनी पैसे दिले? वल्लरी म्हणते हो रे, त्यांनीच पैसे दिले. तेव्हा अर्णव ईश्वरी काहीच बोलत नाही, कारण का अर्णव ईश्वरीला कळतं की याचा अर्थ राकेशची याददाश्त काही गेलेली नाही आहे आणि म्हणूनच राकेशनी त्यांना जायला सांगितलं असेल, हे आता त्यांना कळलेलं असतं. आणि वल्लरीने मुद्दामूनच राकेशचं नाव सांगितलेलं असतं, कारण तिला माहिती आहे राकेश या घरामध्ये फक्त प्रॉपर्टी आणि पैशांसाठी आहे, त्याला अंजलीबरोबर काहीच लगाव नाही आहे. तो याददाश्त गेल्याचं नाटक करतो आहे आणि तो आता इथे राहून प्रॉपर्टी आणि पैसा हे लुबाडेल आणि तेव्हाच तो इथून जाईल. त्यापेक्षा ह्या माणसाला आता चांगली संधी आहे
घरातून बाहेर काढण्याची, याला मी घरातूनच बाहेर काढते ना, असं तिने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, ठरल्याप्रमाणे ह्या गोष्टी आता घडत असतात. इथे आता अर्णव आणि ईश्वरी म्हणतात की चला आता याचं सत्य आहे ना ते बाहेर काढायचंच. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरी ही संपूर्ण माहिती आपल्या घरातल्या लोकांना सांगतात आणि म्हणतात की राकेशवरती आता नजर ठेवायची आहे. आणि ते आता लोक जातात आणि त्या 2 माणसांचा शोध घेतात. ती माणसं कुठे आहेत कुठे नाही ते आता बघत असतात. कारण जे कॅटरिंगवाले असतात ना, त्या कॅटरिंगमध्ये ते दोघेजणं काम करत असतात आणि म्हणूनच त्या लोकांकडून त्या 2 माणसांचा पत्ता मिळालेला असतो. आमचं काम झाल्यानंतर तुम्ही दुसरीकडे कुठे ऑर्डर घ्यायला जाणार आहात, तेव्हा ते लोक ॲड्रेस देऊन ठेवतात की आम्ही या ठिकाणी जाणार आहोत. तेव्हा अर्णव ईश्वरी त्या केटरिंगमध्ये आता काम करायचं नाटक करतात आणि ती लोक जेव्हा येतात ना, तेव्हा त्या 2 माणसांनासुद्धा रंगे हात पकडतात आणि म्हणतात आता कुठे पळून जाल तुम्ही. आणि मग त्या 2 माणसांची विचारपूस केली जाते. त्यांना विचारलं जातं की तुम्ही राकेशसाठी काम करताय का? राकेशने तुम्हाला खोटं बोलण्याचे पैसे दिले होते का? तुम्ही खरं खरं बोला. तेव्हा ते 2 माणसं म्हणतात की हो, आम्हाला काम करण्याचे पैसे दिले होते आणि आम्ही पैशासाठीच त्यांना मदत केली होती. तुमच्या इथे जेव्हा आम्ही काम करण्यासाठी आलो होतो तेव्हा राकेशने आम्हाला पैसे दिले आणि तिथून जायला सांगितलं. तेव्हा ते म्हणतात की ठीक आहे, पोलिसांसमोर तुम्ही ही साक्ष द्याल का? काळजी करू नका, तुम्हाला पोलीस काही करणार नाही. तुम्ही म्हणा की यांच्या दबावाखाली येऊनच मी खोटं बोललो होतो. हवं तर मी तुम्हाला खरं बोलण्याचे पैसे देईन, पण तुम्ही माझ्यासाठी आता काम करायचं आणि तुम्हाला परमनंटली मी नोकरीसुद्धा देईन, पण तुम्ही पोलिसांसमोर साक्ष द्यायची. तेव्हा ते 2 लोक म्हणतात की ठीक आहे, आम्ही पोलिसांच्या समोर साक्ष द्यायला तयार आहोत. तेव्हा इथे अंजली राकेशला जेव्हा सांगते ना की अहो, तुमची केस मी रिओपन केली, त्या आता खऱ्या गुन्हेगाराला मी लवकरात लवकर शोधणार आहे. तेव्हा राकेश म्हणतो अरे देवा, यांच्या घरामध्ये एका पाठोपाठ एक आता माणसं वाढतच आहेत. आता नम्रतासुद्धा या घरामध्ये आली. आता माझं तसंही काही खरं नाही आहे. पहिला ती ईश्वरी एकटी होती, आता नम्रतासुद्धा आहे. तेव्हा मी काय करतो, आता या घरामध्ये केस जर रिओपन झाली ना, तर मग पोलीस इथे कडक आता बंदोबस्त करतील आणि शोध घ्यायला सुरुवात करतील. तेव्हा सगळ्यांना कळेल की खरा गुन्हेगार तर मीच आहे. तेव्हा आता एक काम करतो, मी या घरातला सगळा पैसा, दागिने सगळं काही चोरतो आणि निघून जातो. तेव्हा इथे आता राकेश काय करतो, घरामध्ये संपूर्णपणे धूर करतो, धूर. आणि सगळेजण चक्कर येऊन पडतात. तोपर्यंत राकेशने सगळे पैसे दागिने आता एका बॅगमध्ये घेऊन प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा तो घेऊन जातो आणि म्हणतो की चला आता सगळी मालमत्ता घेऊन मी चाललो, आता मरेपर्यंत बसून खाईन, असं म्हणून तो निघून जात असतो आणि सगळ्यांना त्याने बेशुद्ध केलेलं असतं. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, सगळेजण खाली पडतात. तेव्हा राकेश काय म्हणतो, माझी मिस सिंदूर, जाता जाता तिला आता गुड बाय किस करून जातो. असं म्हणून तो आता किस करायला जाणार, तेवढ्यातच ईश्वरी डोळे उघडते आणि राकेशचं थोबाड फोडते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, राकेशने आता धुराचं औषध आणले हे अर्णव ईश्वरीने बघितलेलं असतं आणि म्हणूनच घरच्या लोकांना अलर्ट केलेलं असतं. आणि ते औषध आहे ना, ते बदललेलं असतं. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे विषाणू नसतात आणि ते औषध ईश्वरीनेच बदललेलं असतं आणि आपल्या कुटुंबातील सर्व लोकांना वाचवलेलं असतं. त्यानंतर इथे ईश्वरीच्या समोर तर सत्य असतंच, पण अंजलीच्या समोरसुद्धा सत्य आलेलं असतं राकेशचं. त्याने आता जे पैसे वगैरे नेत असतो ना, ते सगळे आता अंजलीला उघडून दाखवलेले असतात. आणि त्यानंतर इथे आता शलाकाचा खून करणारा राकेश आहे आणि हे सांगण्यासाठी आता शलाकाचे काका तिथे आलेले असतात. रिया तिथे आलेली असते. तिने सांगितलेलं असतं की सर्वेश म्हणून या माणसाने मला फसवलं. बेंगलोरमध्ये आता त्याची नवीन जी गर्लफ्रेंड असते, जी विधवा असते, तिला भेटायला तो जाणार असतो. तिलासुद्धा अर्णवने बोलावून घेतलेलं असतं. तिनेसुद्धा सांगितलेलं असतं की या माणसाने मला नाव बदलून आता मला भेटायला यायचा, माझ्याबरोबर याचं अफेअर होतं. तेव्हा इथे ईश्वरीने सुद्धा सांगितलेलं असतं की राकेश असं नाव सांगून हा माणूस माझ्याबरोबरसुद्धा इथे आता लग्न करणार होता. लग्न करता यावं म्हणून या माणसाने माझ्या वडिलांचा अपघात घडून आणला आणि नाव मात्र अर्णव सरांवरती घेतलं. पण माझ्या बाबांनी या माणसाला गाडीमध्ये बघितलं होतं आणि हा राकेश नावाने माझ्याबरोबर साखरपुडा करणार होता. त्यानंतर अंजलीताईंचं सत्य मला समजलं की अंजलीताईंचा नवरा हा राजेश म्हणजे राकेशच आहे आणि म्हणूनच अर्णव सरांनी घाईघाईने माझ्याबरोबर लग्न केलं. या सगळ्या गोष्टी आता अंजलीच्या समोर येतात. एका माणसाची नावं खूप आहेत, राकेश, राजेश, राजेश्वर आणि सर्वेश. ही अशी नावं वापरून तो प्रत्येक माणसाला फसवत असतो, त्यांची प्रॉपर्टी लुबाडत असतो. या सगळ्या गोष्टी आता
अंजलीच्या समोर आल्यानंतर अंजली राकेशचं थोबाड फोडते आणि लवकरात लवकर ह्याला याच्या गुन्ह्याची शिक्षा दे, ह्याला जेलमध्ये पाठव असं अर्णवला सांगते. तेव्हा अर्णव पोलिसांना बोलावतो. सगळे इथे आता साक्षीदार पोलिसांना साक्ष देतात की या माणसाने शलाकाचा खून केलेला आहे. लग्न झाल्यानंतर या माणसाने शलाकाला खूप टॉर्चर केलं, तिच्या आईवडिलांना जाळून टाकलं, जाळून मारलं, तिची प्रॉपर्टी लुबाडून तो तिला सोडून गेला आणि नंतर तिचा खून केला. जेव्हा अर्णव साहेब आणि ईश्वरी मॅडम विचारायला आल्या तेव्हा या माणसाने माझ्या मुलीला किडनॅप करून ठेवलं, मला आजारपणाचं नाटक करायला सांगितलं आणि खोटं बोलायला सांगितलं. इथपर्यंत आता इथे शलाकाच्या काकांनी सुद्धा पोलिसांना साक्ष दिलेली असते. रियाने सुद्धा सांगितलेलं असतं की मला सुद्धा सांगितलं की लग्न नाही झालं आहे आणि सर्वेश नाव म्हणून माझ्याबरोबर त्याने लग्नाचं नाटक केलं. त्यानंतर इथे सगळे साक्षीदार उभे राहतात आणि राकेशच्या विरोधात पुराव्यांचा पाऊस पाडतात. त्यामुळे इथे पोलिसांना खूप साक्षीदार आणि पुरावे मिळाल्यामुळे राकेशला आता अरेस्ट करून घेऊन जात असतात. अशा रीतीने अंजलीच्या समोर आता राकेशचा खरा चेहरा हा ईश्वरी अर्णवने लवकरच आणलेला असतो. त्यामुळे इथे अंजलीला स्वतःच्याच वागण्याची लाज वाटत असते. ती इथे मनापासून आता ईश्वरी अर्णवला सॉरीसुद्धा म्हणते.